अमृता, काही झालं तरी आपण वामन दादांची माफी मागितलीच पाहिजे. तुझ्याकडून माझ्याकडून थोड्या थोड्या चुका झाल्या आहेत. जानकी अगं, आपण लगेचच वामन काकाची माफी मागितली आहे. आधी काय झालं ना ते आता नको आठवायला. आपण याच्या पुढे काय करायचं हा विचार केला पाहिजे. काय मग झाली का डोहाळे जेवणाची तयारी? घरात मोलकरणी आहेत की ऐनवेळी कामाला? त्यांना फुकटच पोचतोय ना. डोहाळे जेवण पण एका मोलकरणीच आहे, लक्षात आहे ना तुमच्या? या घरातल्या सगळ्या मोलकरणींना मी चांगलीच ओळखते. आणि या घराचे वारस सुद्धा या घराच्या मोलकरणीत जन्माला घालणार आहेत, नाही का? कारण कधी ना कधी आता मलाही दिवस जातीलच. पण तुमच्यासारख्या खानदानी बाईच्या वाट्याला दत्तक पोरग सुद्धा येऊ नये. तुम्हाला टोमणा मारते? अहो मग काय कौतुक करते का तुमचं? आम्ही किती दिवस सारखं ऐकून घ्यायचो. तुम्ही आणि तुमचा नवरा कागद बदलायच्या प्रकरणात रंगे हात पकडला गेलाय. त्यामुळं आता नजर खाली करून राहायचं घरात. सुगंधा, माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. कसला एवढा विचार करतेस जानकी? नको करूस. अगं, आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सगळ्यांचे मनसुबे उधळून मी किल्लेदारच आहे हे आता सिद्ध झालंय. ए अमृताताई, तुम्हाला दे ना आता हे सगळं करायला. बघ कसं एका मिनिटात अख्खा चंद्र तयार करून देतो तुला. दे. झालं, तुला करायला दिलं ना तर जानकी येईपर्यंत काही राहणार नाही आणि एक तुकडा सुद्धा राहणार नाही. सगळं तोडून ठेवशील. मी काय वेड आहे का तोडायला? नाही नाही, वेडा नाहीयेस, पण अजून लहान आहेस, त्यामुळे बस तिकडे आणि मी सांगेन तेवढंच कर. ए काय ग ताई, तू जा ना जानकी ताईला तयार कर. जा, मी करतोय. ए बरं आहेस ना तू? जानकीला साडी बिडी नेसवणं मला जमणार आहे का? त्यापेक्षा मला जे जमतं ना ते मी करेन. तू डिस्टर्ब करू नकोस. तो फेविकॉल दे. हे काय? कुठे चाललात? काय अहिल्या, तुला जरी दिवसभर मोकळा असला ना तरी मला कामाला जावं लागतं. आणि तसंही अलीकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन रिपोर्ट्स बदलायचं काम थांबवलंय मी. या विषयावर बोलून विचार करून काही फायदा होणार आहे का? नाही नाही, मी फक्त माझ्यापुरतं बोलतोय. तू मनाला लावून घेऊ नकोस. तुला हवं तसं वागायला तू मोकळी आहेस. हे बघा, जे झालं ते मीही विसरू शकत नाही. लाज नाही वाटत तुला असं बोलायला? आज सगळेजण माझ्या नावाने बोंबाबोंब करतायत आणि ह्याला कारण फक्त तू आणि तूच आहेस. मी फक्त निमित्त मात्र आहे. त्या सगळ्यांना तुमचाच अपमान करायचा. बस, हे जाऊ दे. आत्ता मी चाललेलो असताना मला थांबवण्याचं काय कारण आहे? आज जानकीचं डोहाळ जेवण आहे. घरात खूप मोठा कार्यक्रम आहे. बरेच जण येणार आहेत. तुम्ही तिथे असाल तर. आमंत्रण नाही का तुला या या म्हणून? हा, का तिथे पेढ्याचे बर्फीचे बॉक्स घेऊन तू सगळ्यांच्या पुढे पुढे करणार आहेस? अहिल्या, आता यांच्या कुठल्याही कार्यक्रमात मला अजिबात रस नाही. मला तिथे जाण्याची इच्छा सुद्धा नाही. आणि माझा ऐकशील तर तूही जाऊ नकोस. कारण काय आहे, सॉरी पण ना, ज्या बायकांना मुलं होत नाहीत ना अशा बायकांना अशा समारंभामध्ये अपमानच सहन करावा लागतो. आणि नंतर माझ्याकडे येऊ नकोस म्हणून तुला आधीच सांगतोय. एनिवे, निघतो मी. जानकी, आज तू ही साडी नेस. ही साडी सुंदर आहे है ना? खरं तर ही साडी बाबांनी माझ्यासाठी आणली होती. पण आता माझ्या आयुष्यात असे कितीचे आनंदाचे क्षण राहिलेत. ए, आपलं ठरलंय ना मागच्या कुठल्याही आठवणी काढायच्या नाही. बरं बाई, नाही काढणार. पण तू सांग तर खरं, तुला साडी आवडली की नाही? खूप आवडली. मी घालते ही साडी. ग नेसते म्हणावं ग. ते मी नेसते ही साडी. खुश? खुश. काही लागलं तर मला हाक मार. हो, लवकर आठव.